नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे आणि तो विषय म्हणजे मोबाईल. आजच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील अडथळा. मित्रांनो, मोबाईल हा एक साधन आहे. तो ना चांगला आहे ना वाईट. त्याचा वापर कसा करतो यावर सर्व काही अवलंबून आहे. मित्रांनो, एक काळ असा होता जेव्हा विद्यार्थी ज्ञानासाठी ग्रंथालयात जात होता. आज संपूर्ण जगाचे ज्ञान एका मोबाईल मध्ये उपलब्ध आहे, पण दुर्दैवाने अनेक विद्यार्थी ज्ञानापेक्षा मनोरंजनासाठी त्याचा जास्त वापर करत आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गावात दोन मित्र होते. दोघांची स्वप्ने मोठी होती. दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. पहिला मित्र रोज 5 ते 6 तास दररोज अभ्यास करायचा. दुसरा मित्र अभ्यासासाठी मोबाईल उघडायचा, पण काही मिनिटातच सोशल मीडिया, रील्स आणि गेम्स मध्ये हरवून जायचा. 1 वर्षानंतर निकाल लागला. पहिला मित्र यशस्वी झाला आणि दुसरा मित्र मात्र अजूनही उद्यापासून अभ्यास करेन असेच म्हणत राहील. फरक फक्त एका गोष्टीचा होता. एकाने मोबाईलचा वापर केला आणि दुसरा मोबाईलचा गुलाम झाला. मित्रांनो, आज सोशल मीडिया आपल्या वेळेचा सर्वात मोठा चोर बनला आहे. आपण फक्त 5 मिनिटासाठी मोबाईल हातात घेतो आणि कधी 1 तास निघून जातो ते समजतही नाही. एका दिवसात जर तुम्ही 3 तास मोबाईलवर वाया घालवत असाल तर वर्षभरात जवळपास 1000 तास वाया जातात. या 1000 तासात एखादी नवीन भाषा शिकता आली असते, स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली असते. मित्रांनो, मोबाईलचा सर्वात मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर होतो. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, व्हिडिओ आणि रील्समुळे मेंदूला सतत नवीन गोष्ट पाहण्याची सवय लागते. परिणामी विद्यार्थ्यांना पुस्तकासमोर 15 मिनिटे बसणे कठीण वाटते. मित्रांनो, अभ्यासासाठी एकाग्रता लागते आणि एकाग्रता नसल्यास यश मिळणे कठीण होते. सोशल मीडियावर सर्वजण आपले यश दाखवतात. कोणी नवीन गाडी दाखवतो, कोणी महागडे कपडे दाखवतो, कोणी फिरायला गेल्याचे फोटो टाकतो. हे पाहून अनेक विद्यार्थी स्वतःची तुलना करू लागतात आणि त्यांना वाटू लागते की मी मागे पडत आहे. आणि यामुळे आत्मविश्वास कमी होतो, तणाव वाढतो आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. पालकांची अपेक्षा असते, मित्रांनो, तुमचे आई वडील तुमच्यासाठी किती कष्ट करतात याचा विचार करा. ते दिवसभर मेहनत करतात कारण त्यांना तुमचे भविष्य उज्ज्वल करायचे असते. पण जेव्हा विद्यार्थी तासनतास मोबाईलवर वेळ वाया घालवतो तेव्हा तो फक्त स्वतःचे नुकसान करत नाही तर पालकांच्या स्वप्नांनाही धक्का देत असतो. मित्रांनो, मोबाईलचा योग्य वापर सुद्धा करता येतो. मी असे म्हणत नाही की मोबाईल पूर्णपणे बंद करा, कारण मोबाईलचा योग्य वापर केला तर तो शिक्षकासारखा मदत करू शकतो. यूट्यूबवर शैक्षणिक व्हिडिओ आहेत, ऑनलाईन कोर्सेस आहेत, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आहे, ज्ञानाचा खजिना आहे. पण प्रश्न आहे, तुम्ही मोबाईल वापरत आहात की मोबाईल तुम्हाला वापरत आहे? विद्यार्थ्यांसाठी 5 नियम हे अतिशय महत्त्वाचे आहेत. नंबर 1, अभ्यास करताना मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. दुसरा बघा, सोशल मीडिया वापरण्यासाठी निश्चित वेळ ठेवा. तिसरा, झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल वापरू नका. सकाळी उठल्यावर प्रथम मोबाईल नव्हे तर पुस्तक उघडा. दर आठवड्याला आपल्या स्क्रीन टाइमची तपासणी करा. मित्रांनो, या व्हिडिओतून मी तुम्हाला एकच संदेश देईन. लक्षात ठेवा, मोबाईल तुमचे भविष्य घडवू शकतो, पण त्याच मोबाईलचा चुकीचा वापर तुमचे भविष्य बिघडवूही शकतो. आज तुम्ही घेतलेला निर्णय तुमचे उद्याचे जीवन ठरवणार आहे. जर तुम्ही मोबाईलवर नियंत्रण ठेवले तर तुम्ही तुमच्या स्वप्नांवर नियंत्रण ठेवू शकता. पण जर मोबाईलने तुमच्यावर नियंत्रण मिळवले तर तुमची स्वप्ने हळूहळू दूर जातील. म्हणून आजच स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझा वेळ मोबाईलला देत आहे की माझ्या भविष्यासाठी वापरत आहे? मोबाईल हा साधन आहे, ध्येय नाही. तुमचा वेळ अमूल्य आहे, तो रील्सवर नाही तर स्वप्नांवर खर्च करा. विद्यार्थ्यांनो, तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे आणि त्या हातातला मोबाईल
तुमच्या यशाचा मार्ग ठरवू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात कोणतीही गोष्ट तुमचा वेळ चोरू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः तो देत नाही. आज अनेक विद्यार्थी म्हणतात, सर वेळच मिळत नाही. पण जेव्हा त्यांच्या मोबाईलचा स्क्रीन टाइम पाहिला जातो तेव्हा तो 4 ते 6 तास असतो. विचार करा, जर दररोज 5 तास मोबाईलवर खर्च होत असतील तर महिन्याला 150 तास आणि वर्षभरात 1800 तास वाया जातात. 1800 तास म्हणजे जवळजवळ 75 दिवस. म्हणजे वर्षातील 2.5 महिने तुम्ही फक्त स्क्रीन समोर घालवत आहात. मोबाईलची ही सवय तुम्हाला लागलेलं एक व्यसन आहे. मित्रांनो, एक काळ असा होता की विद्यार्थी सकाळी उठल्यावर पुस्तक उघडायचे. आज अनेक विद्यार्थी सकाळी डोळे उघडण्याआधी मोबाईल शोधतात. रात्री झोपण्यापूर्वी शेवटचा पाहुणा मोबाईल असतो आणि सकाळी उठल्यानंतर पहिला पाहुणाही मोबाईलच असतो. ही गरज नाही, हे व्यसन आहे आणि कोणतेही व्यसन माणसाच्या प्रगतीला आळा घालते. मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यांचे एक स्वप्न असते. कोणाला शिक्षक व्हायचे असते, कोणाला डॉक्टर, कोणाला अधिकारी, कोणाला उद्योजक. पण लक्षात ठेवा, स्वप्ने पाहून यश मिळत नाही, स्वप्नांसाठी त्याग करावा लागतो. जर तुमचा जास्तीत जास्त वेळ रील्स पाहण्यात जात असेल तर तुमची स्वप्ने हळूहळू कमकुवत होत जातील. कारण यशासाठी एकाग्रता लागते आणि एकाग्रतेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अनियंत्रित मोबाईलचा वापर. एक गरुडाची कथा सांगतो तुम्हाला. एकदा एका गरुडाच्या पिल्लाला कोंबड्यांमध्ये वाढवण्यात आले. ते मोठे झाले, पण त्याला वाटत होते की तोही कोंबडीच आहे. तो जमिनीवरच फिरत राहिला, आकाशात उडण्याचा प्रयत्नही केला नाही. एक दिवस त्याने आकाशात उंच उडणारा गरुड पाहिला. त्याने विचारले, तो कोण आहे? त्याला उत्तर मिळाले, तो गरुड आहे, तो आकाशाचा राजा आहे. पिल्लू म्हणाले, मी कधीच तसे उडू शकत नाही, आणि ते आयुष्यभर जमिनीवरच राहिले. मित्रांनो, आज अनेक विद्यार्थ्यांची अवस्था याच गरुडासारखी झाली आहे. त्यांच्याकडे मोठे यश मिळवण्याची क्षमता आहे, पण मोबाईलच्या व्यसनामुळे ते स्वतःची ताकद विसरत आहे. मोबाईल तुमचा सेवक असावा, मालक नाही. मोबाईल तुमच्यासाठी काम करायला हवा, तुम्ही मोबाईलसाठी नाही. जर मोबाईलमुळे तुमचा अभ्यास थांबत असेल, जर मोबाईलमुळे तुमची झोप कमी होत असेल, जर मोबाईलमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल, तर आता बदल करण्याची वेळ आली आहे. आजच हा निर्णय घ्या. मित्रांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी मोबाईलचा वापर करेन पण त्याचा गुलाम बनणार नाही. मी सोशल मीडियाचा वापर करेन पण माझी स्वप्ने विसरणार नाही. मी मनोरंजन करेन पण माझे ध्येय सोडणार नाही. एक दिवस असा येईल, तुमचे मित्र अजूनही रील्स पाहत असतील, पण तुम्ही तुमच्या यशाचा आनंद साजरा करत असाल, कारण तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असेल. लक्षात ठेवा, आज मोबाईल बंद करणे कठीण वाटेल, पण उद्या अपयश सहन करणे त्याहूनही कठीण असू शकते. म्हणून आजच जागे व्हा, तुमचा वेळ वाचवा, तुमची एकाग्रता जपा आणि तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत करा. मोबाईल हातात असू द्या, पण जीवनावर त्याचे नियंत्रण असू देऊ नका. रील्स काही सेकंदाचा आनंद देतात, पण शिक्षण संपूर्ण आयुष्य घडवते. धन्यवाद.